श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय देवाधिदेवा जगत्रय जीवा परेशी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुण नामय श्री प्रेम काही कळा. सद्गुरु तुकया ज्ञान देपा सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. यथार्थवाद सांडूनी उपचार बोलती ती अघोर भोगती. चोरा धारिता सांगे कुटा. त्याचे नाव दोघाचे पाव हात जाती. तुका म्हणे असे पुराणी निवाड माझी हे बडबड नव्हे काही. खरे सांगायचे सोडून लोकांना बरे वाटण्याकरता औपचारिक भाषण जे बोलतात ते वक्ते अघोर नरकात जातात. हे अभंग सांगणार करताय. वक्ता हा त्याला भेव नाही काही, वक्त्याला भेव. तुम्हाला रस येते याला येऊ का? का फराळाची? हे वक्त्यावर फार मोठी जबाबदारी. समाज वक्त्याचं ऐकतो. वक्त्यावर फार समाज हवामान गायडन्स जर चुकीचा झाला तर चुकीच्या रस्त्याला जाईल ना तो. हो तो नरकातच जाईन म्हणले महाराज. डुबे तो डुबे यजमान कोल्हेकर डुबे दुसरीकडे म्हणजे पा परमार्थ करून हो जर लोकांना बरं वाटण्याकरता सांगायचं. त्यांना चांगलं वाटलं पाहिजे. चोराला पकडला असता तो आपल्या नायकाचे नाव सांगतो. त्या योगाने दोघांच्या हातात वेळी पडतो. चोर जर पकडला तर मग हानतेत, मग तो सगळं सांगतो ना. मग दुसरा पकडला जातो. त्याप्रमाणे महाराज म्हणतात याप्रमाणे पुराणामध्ये निर्णय केला केवळ माझीच ही बडबड आहे अशी नाही. हे शास्त्रात सांगितलंय काय. म्हणून त्यांनी म्हणलंय वाचनीय ग्रंथ करावी कीर्तन. जे शास्त्रात सांगितलं ते सांगावं, ते संतांनी सांगितलं ते सांगावं. कोणाला राग येऊ नाही तर कोणाला काय हो, ते खरंय ते बोललं पाहिजे. संतांची वाणी कसं आहे आपल्याला असं वाटतं संत काय एवढे कठोर बोलतात, ते खरं बोलतात. खरं बोलल्यावर सख्याला राग येतो नाही का. म्हणून या अभंगातून वक्त्याकरता अभंग आहे हा म्हणायचा. खरे सांगायचे सोडून लोकांना बरे वाटण्याकरता औपचारिक भाषण जे करतात बोलतात ते वक्ते अघोर नरकात जातात. धीर तो कारण साह्य होतो नारायण. निधी होशीन वाहो चिंता दासाची. सुखे करावी कीर्तन हर्षे गावे हरीचे गुण. वारी सुदर्शन कोणाची कळी काळ. जीवेची माता बाळा जड भारी होता. तो नव्हे दाता प्राकृता या सारी. हे माझ्या अनुभवी अनुभव आले जीवे तुका म्हणे सत्य व्हावे हाच नाही कारणा. परमार्थाविषयी धीर धरल्याने नारायण साह्य होतो. आपले ते सेवक आहे
त्यांना भ्रम पडू देत नाही, श्रम पडू देत नाही आणि चिंताही करू देत नाही. थोडा धीर धरला पाहिजे. म्हणजे परमार्थामध्ये लई घाई करायला नाही पाहिजे. भगवंत सहाय्य होतो. धीर पाहिजे, थोडं दम धरून राहिलं पाहिजे नाही का. हम्म. भक्तीचे कठीण 16 वर्षी पोळी. हा. येईल प्रसंग एखादा जीवनात, पण भगवंत सहाय्य होतो. धीर तो कारक. गोरोबा काकाने पोरग तुडवलं. लोक काय म्हणत असतील, काय महाराज म्हणत असतील का? नाही. लय चांगलं म्हणलं असतील का? हा, हा. कोण म्हणत असन महात्मा विधी अवस्थेत झालं बा असं. हम्म. लोक नावच ठेवीत असतील ना. हो. एकुलतं एक पोरग तुडवला, शहाणा माणूस आहे का म्हणत असतील. हम्म. ते कुंभार काय छान आहे का? त्याला काय शंभर आहे का? आता नंतर हातही फुटले, मुलगा जिवंत केले, पण तोवर धीर धरावा लागला ना. हो. हात तोडले महाराजांनी फार. हे किती मोठी परीक्षा, किती जीवनामध्ये. नंतर नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये टाळ्या वाजवता सगळे कीर्तनात टाळ्या वाजवला, यांचे हात तुटेल ना. हा. तसेच छोट्या हाताने टाळ्या वाजायचे, हात फुटले ना. हो. नंतर लक्ष्मी म्हणे काय इच्छा आहे म्हणले, ते गेलेलं मुलगा, ते मुलगा परत देऊन टाकलं. हा. तोपर्यंत किती त्रास, हम्म. तोपर्यंत किती परीक्षा पाहिल्या. जे परमार्थाविषयी धीर धरल्याने नारायण सहाय्य होतो. आज रामार कीर्ती झाली ना. हम्म. बाबा काकांचं मंदिर काय, पूजा काय, कथा कीर्तनातून त्यांच्या कथा सांगितल्या जातात. पण जीवनामध्ये किती मोठा धीर धरावा लागला. हम्म. किती मोठा धीर तो कारण सहाय्य होतो नारायण. आणि आपण त्यांचे सेवक आहे देवाचे नाही का. हा. त्यांना श्रम पडू देत नाही आणि चिंताही करू देत नाही. हात तुटले, धंदा बंद पडला, मडके बंद पडले, माती आणायची कोणा, ते मळायचं कोणा, मडके करायचे कोणा. हातच तुटले म्हणल्यावर बंद पडला ना प्रपंच सगळा. हो. भगवंताला रूप धरावं लागलं का कुंभाराचं. म्हणजे माता म्हणे मी येते, तू काय मी कुंभारी होईन म्हणले. मग पण ते जाऊन काम करावं लागेल म्हणले. ते जाऊन काय लोक आपली पूजा करणार आहे काय. चालेल म्हणले. हा. आले म्हणले, कुठून आले म्हणले, पंढरपूरहून आलो, दुष्काळ पडलाय, हे काम द्यावं म्हणले. मग इथं सगळं तयारी, इथं करा तुम्ही. हा. इथं सगळं तयारी, फक्त करायला कोणी नाही म्हणले. करा मग काय, त्यावेळेला कुंभाराचा चालला तडके मडके बनवायची काय, माती आणायची काय. रुक्मिणी बी कुंभारीन झाली, हा बाबा कुंभार झाला. फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा. आणि मग काय ते मडके काय साधे होत असतील का. लोक विकायला गेले, वाजून पाहायचे, तो वाजून काय पाहते म्हणलं, असं कशाला वर्ष किरकिरी फुटत नसते. तोच गडविशी, तोच फोडी. आता त्यांना मडके बनवलेले, भगवंत काय करतो. आणि त्यांना श्रम पडू देत नाही, चिंताही करू देत नाही. पण आपण मात्र आनंदाने कीर्तन करावे. आपण कीर्तन केलं तर. आपण जर रडत बसलो, या देवानं काऊन मग असं केलं, नाही का, मी काय वाईट केलं होतं बा, पण जर रडत बसलो तो कायला येतो इकडे म्हणून नाही का. आपण आनंदात जर असलं, सुखी करीतो कीर्तन, मग बाकी तो सगळं करतो नाही का. घडी माती वाही गोऱ्या कुंभाराची, घडी माती वाही गोऱ्या कुंभाराची,
म्हणजे भगवान परमात्मा धीर धरला तर बरं का. पण हम्म. आपण मात्र आनंदाने कीर्तन करावे, हरीचे गुण गावे. म्हणजे त्या योगाने देवाचे सुदर्शन आपल्या आपण काळाचे निवारण करते. आपल्यावर प्रसंग आला तर देवाकडे सुदर्शन आहे ना. हम्म. आठ घाली सुदर्शन. हा. हम्म. आपल्याला सुदर्शन नाही दिसायचं, पण आपल्यावर काही प्रसंग येणार नाही. हा. अरे काळाचं काही चालत नाही सुदर्शन पुढं, ते हे बाकीच्या गोष्टीचं काही नाही का. हा. काळाचं निवारण होतंय. यमधर्म सांगितला तुम्हा नाही ते सत्ता नामधारकाच्या शिवा. तिथे जाऊ नका म्हणले, भगवंताचं सुदर्शन आहे ना. हम्म. लहान मुलाला काही दुखणे पाणी आले तर त्याची आई आपला जीव देखील देण्यास तयार होते. आपल्या घरातलाच प्रसंग आहे ना. हम्म. लहान मुलाकरता आई काय करते हे आपण प्रत्यक्ष पाहतोय ना. हा. जीव द्यायला तयार होते. आता मागे एक वाघानं ते मूल आईनं डायरेक्ट हे केलं ना, हो. सोडवलंच ती ना, म्हणजे जीव दिला ना तिला. हो. आई आहे ती एका जन्माची, देहाला जन्म देणारी ना. हा तर मग जगाचा मायबाप आहे. हा काय आपलं काय स्त्रीन का मग हम्म. तुझं मोकलेलं ऐशी नाही. हा. तेवढा त्याच्यावर भार घातला पाहिजे ना. हम्म. हं? हा. काय आई करते त्या मुलाकरता. पोरांना पुढं काय आठवण राहत नाही बिचाऱ्यांना. ते पोरं म्हणते तुला काय कळत नाही का. हा. तुला काय समजत म्हणते. अरे जीव देखील देण्यास तयार होती. प्राकृत आईची गोष्ट आहे. ही कोणती आई आहे. व्यवहार. प्राकृत अदृष्टांतामध्ये मोडून ती नाही का. हम्म. अरे ही झाली प्राकृत आईची गोष्ट. तर दाता प्राकृतासारखा नाही. आता मायबाप आहे. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. विठ्ठल विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. विठ्ठल कुळीचे दैवत. हा काय प्राकृत सारखा नाही ना. हजर आहे का. हम्म. याला फोन करावा नाही लागत. नाही का. काय त्याच्यावाला कॉन्टॅक्ट कुठे नाही. त्याला काय टावर रेंजची अडचण नाही, बॅलन्सची अडचण नाही, कोणतीच अडचण नाही त्याला. हम्म. त्याचं कायमचं चालू ते. तो असा सर्वत्र भरलेलाच आहे ना. हा. तो काय असं नाही आता रात्र झाली मग आता अंधारात कसं काय येईन बुवा. एवढं लांब कसं काय येईन बुवा. त्याचं जर स्वरूपाचं ज्ञान झालं ना. हा. अरे तुकाराम महाराज म्हणतात ही माझ्या अनुभवाला आलेली गोष्ट मी सांगितली. मी काय टापा नाही आणीत. हा हा. टापा नाही आणीत. किती काय प्रसंग जीवनात, किती काय प्रसंग आपल्या जीवनात किती काय प्रसंग घडून गेले. आपण विसरून जातो ना. हो. आपल्या जीवनात किती प्रसंग येऊन गेले. वाचवलं देवानं आपल्याला सुदर्शन चक्रानं. गेलो विसरून आपण. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या अनुभवाला आलेली गोष्ट मी सांगितली. काहींना पाण्यातून वाचवलं. हा. काहींना फायरिंगच्या याच्यातून वाचवलं. कोणाला गाडीच्या याच्यातून वाचवलं. तर पण काय नाही का. हम्म. भगवंत कोणत्या ना कोणत्या रूपातून वाचित असतो. हा करंट लागला काही ना. किती काय प्रसंग असतात. काही तिथं वाचण्याचा संभवच नसतो. हो. तिथं एक शक्ती, भगवंताची शक्ती वाचू शकते. आता ही शक्ती लई मोठी शक्ती आहे ती. तिथे पुढे काय शक्ती नाही का. हम्म.
तुकाराम महाराज म्हणतात ही माझ्या अनुभवाला आलेली गोष्ट मी सांगितली. मात्र निश्चिम भक्त बनले पाहिजे. तर 8:1 निश्चिम भक्त बनला पाहिजे. मग निश्चिम भाव उल्हासे मग अर्पावयाचे निमिषे निश्चिम निश्चिम भक्त बनल्यावर वर भक्ती केली असता काही उपयोग होत नाही. वर भक्ती करणारे तो मग का भक्ती करतात हो, काहीच होत नाही म्हणले मग नाही का. हा. त्याला कळत ना की वर हाका मारतोय का अंतःकरणापासून हाका मारतोय. रोजाना लावल्यावर नामस्मरण करणार कसं करतो. एखाद्याला लावलं 1000 रुपये रोज घे पण दिवसभर राम राम म्हणतो. त्याला काय घ्या मी त्याचं लक्ष कधी 5 वाजतील कधी 1000 रुपये भेटल नाही का. तसं वर भक्तीच नाही ती नाही का. ते नाटक आहे. नाटक करणाऱ्याला सळावरची पोळी आहे. निश्चिम भक्ताला काहीच नाही ना. असं आहे. खरंच भारी अभंग आहे काही काही. धीर तो कारण सहाय्य होतो नारायण. निधी होशीन वाहो चिंता दासाची. पण दास होणं महत्वाचं आहे ना. दास होणं म्हणजे निश्चिम होणं. काय काय संतांच्या जीवनामध्ये प्रसंग आहे. लय लांबचे प्रसंग सांगण्यापेक्षा आपल्या जीवनाचे प्रसंग किती मोठे नाही का. संतांच्या जीवनातले आहेत. मला असं वाटतं तेच काय तुम्ही सांगा ते नाही का. मग आता निश्चिम भक्त लय कमी झाली तर सांगावं तरी काय नाही का. निश्चिम भक्तांची संख्या कमी झाली ना. ते परत तेच सांगावं लागत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात वर भक्ती केला असं काही उपयोग होत नाही. पुढे आता कैसा जन्म ऐसा श्रम वरेसा सर्व थाई फिरो नाही ऐशी सोय लागली. पांडुरंगाशी नाव तारू भा तुका म्हणे चुकती बापा पुन्हा खेपा सकळा. आता येथून पुढे आपल्या मागे लागलेल्या जन्म मृत्यूच्या श्रमाचा परिहार होण्यासारखा असा जन्म मिळाला आहे. हे जे मनुष्य शरीर मिळालं ना आपल्या पाठीमागे जन्म मरणाची परंपरा लागलेली प्रत्येकाच्याच मध्ये. जी गोष्ट या सृष्टीत निर्माण होती ना तयार होती ना ती नष्ट होती. म्हणजे जन्म मरण हे प्रत्येकाला आहे एक भगवंत सोडला तर. आपल्या स्वरूपाला काही नाही पण स्वरूपाची ओळख कुठे. स्वरूपाला ओळख त्याची झाली त्याला कुठे भीती वाटते मग नाही. शेवटी संताशिवाय त्या ज्ञानाशिवाय निर्भयताच येत नाही ना. लाईटीशिवाय कसं काय काही दिसत असं आहे ना. प्रकाशाशिवाय काय पर्याय तुम्हाला जर अंधारात एखादी वस्तू सापडायची आहे काय पर्याय काय त्याला. लाईट. सूर्य उगवल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही का. तसं आपल्याला जोपर्यंत त्या गोष्टीचं ज्ञान होत नाही पण कसंही जन्म मरण थांब. आणि त्याच्याकरता आता येथून पुढे आपल्या मागे लागलेल्या जन्म मृत्यूच्या श्रमाचा पर्याय. हे का श्रम साधे का हे दुःख साध आहे का नाही. पायपिटी झाला शीन लय शीन मोठा. पुन्हा सगळं नवीन. जन्माला आला म्हणजे पुन्हा ते गर्भवासाचं दुःख पुन्हा शाळेत जायचं पुन्हा ते मास्तर ते टपुरे खायचे नाही का. मग काय द्यायच्या पुन्हा मग ते लग्न करणार पुन्हा ती बाया कशी भेटतील कशी नाही परत नाही का.
कोणा पोरण सोरण गुतला त्याच्यामध्ये, कोणा प्रारब्ध तयार होत आहे नवीन, हो. काय त्याच्यातच. बोधले महाराज म्हणले ना, हम्म. त्रिकुट कोसल्याने घरसाया एके, दोन्ही दारे लिंपोनिया आत कोंडू कोंडू मी सावध होई बापा काळ लागला. ह्या जन्मात मुक्त व्हायला काय अडचण आहे आपल्याला, असं आहे ना. हम्म. तर आपल्याला असं शरीर मिळालंय ना, त्याच्यात आपण तर फार भाग्यवान आहे. आता काय सांगायचं, हे ज्ञान नाही कुठं. हा. तुम्ही अनुभवाचं ज्ञान कुठंच पाहायला भेटत नाही हो. हे वरवरचं ज्ञान, शब्दज्ञान कुठं पाहायला भेटत, पण अनुभवाचं नाही. हम्म. आता इथून पुढे आपल्या मागे लागलेल्या तुमच्या श्रमाचा परिहार होण्यासारखा असा जन्म कसा मिळेल. म्हणून मनुष्य जन्म प्राप्त झाला असता आपण सर्वथैव आपल्या कर्तव्यात चुकू नये. आता मनुष्य जन्म आपल्याला मिळाला ना, हम्म. आपलं कर्तव्य केलं पाहिजे आपण. हम्म. मुक्त होण्याकरता आपण प्रयत्न केला पाहिजे, मुक्त होण्याकरता. पांडुरंगासारखी भवनदीतून तरुण नेणारे नाव आपल्या भावाने प्राप्त झाली असते. हम्म. तर आपल्याला तर पार गाडीतच बसून दिलं, नाम नौकेतच बसून दिलंय सद्गुरूंनी. हा. पांडुरंग तारुबाला. आता तिथे काय आपल्याला पडून देणार नाही ना. नाही ना. ते उतरलं नाही पाहिजे नावातून, दुसरं काय हम्म. नाही का. हा. नावातून जर उतरलं तर मग परत पुढच्या जन्मात पुन्हा नवीन तिकीट काढावं लागेल. हम्म. तुकाराम महाराज म्हणतात, हे बापा पांडुरंगाच्या ठिकाणी अनन्य झाल्याने पुन्हा जन्म मरणाचा फेऱ्यात मनुष्य पडत नाही. हा अनन्य, अन्य आश्रयाचा त्याग. हम्म. अनन्य झाला का तो एकच होतो, हा. त्याच्यापासून वेगळा राहत नाही ना तो. हा. तो म्हणजे बोध रूप, तो बोध रूप होऊन जातो, शिवस्वरूप होऊन जातो, पांडुरंग स्वरूप होतो. बोध म्हणजेच पांडुरंग, हम्म. बोध म्हणजेच पांडुरंग. बोध हे त्याचं निर्गुण स्वरूप आहे. पांडुरंगाचं चिंतन करता 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 तोच बोधरूप होऊन जातो, नाही का, रामरूप होतो तो. हम्म. मग त्याला पुन्हा नाही ना जन्म मरण. भगवंत स्वरूप झाले कसं काय जन्म मरण होत नाही. हा. काय म्हणलंय ना, काहीतरी प्रमाण आहे, साखरेचा परत ऊस होत नाही ना. नाही ना. ऊसाची साखर होती, हा. नाही म्हणले मला पुन्हा ऊसच करून दे साखरेचा, आता कसं करायचं. नाही, होय. नाही होत. कसं आहे, एकदा भगवंत स्वरूपाचा प्राप्त झाले जीव होईन कसं काय तो. हा. तो त्रिविक्रम राजा हम्म. काय तर मला तरी उठावता येईना ना. हा. हा अरे संजीवनीला उठावता येईना तर बाकीचं हो. काही उचल मर्यादा असते ना. हम्म. आता उठवायला काहीतरी पाहिजे ना, मग संजीवनी पण काहीतरी जीवदशा पाहिजे ना. हो. तो रामरूप झालेला होता ना, म्हणजे मुक्त झाला होता. हा. तसं व्हायचंय आपल्याला, आणि त्याच मार्गाचे प्रवासी आहोत आपण. संतांचा मार्ग म्हणजे शुद्ध मार्ग आहे, नाही का. हम्म. पण ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा आणि एकनाथी भागवत वाचा, प्रस्थांत्री ती आपली वारकरीची. 3 ग्रंथ वाचून जर नामस्मरण केलं ना, हम्म. तो मुक्तच होतो. भगवंताचं चिंतन आणि एवढे 3 ग्रंथ, 3 ग्रंथ जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा, मराठी प्रस्थांत्री, हम्म. संस्कृत प्रस्थांत्री कोणती, भगवद्गीता, हा. ब्रह्मसूत्र, आणि अजून कोणतं एक
अजून एक संस्कृत ग्रंथ कोणता आहे ते संस्कृत प्रश्नांतरी तर भगवद्गीताही कळत नाही, ब्रह्मसूत्रही कळत नाही. मग त्यातच मराठीमध्ये 3 ग्रंथ आहे, हा. बरोबर आहे का नाही? हम्म. बेस्टपैकी आपलं हा म्हणून आपलं भागवत नाही हो. म्हणून आपलं बेस्ट पैकी नामस्मरण करावं, वेळ मिळाला चिंतन करावं, आपले 3 ग्रंथ वाचावे आणि मुक्त होऊन जावं, नाही का? हम्म. म्हणून आता इथून पुढे आपल्या मागे लागलेल्या जन्म मृत्यूचा श्रमाचा परिहार होण्यासारखा असा जन्म कसा मिळेल, म्हणून मनुष्य जन्म प्राप्त झाला असता आपण सर्वथा आपल्या कर्तव्यात चुकू नये. पांडुरंगासारखी भवनदीतून तरुण येणारी नाव आपल्या प्राप्त झाली असता तुकाराम महाराज म्हणतात, हे बापा पांडुरंगाच्या ठिकाणी अनन्य झाल्याने पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात मनुष्य पडत नाही. पुंडलिकावर धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान जय जगद्गुरु